साध्या भाषेत सांगतो, तुम्ही सरळ जा डावीकडे. सरळ गेलात ना डावीकडे वळा. डावीकडे वळा की येळप येणार. मग येळप वरून आहे ना तुम्ही सरळ कोणवलीला जायचं. तिला विचारत विचारत हा, जा. विचारत जा. शेवटी विचारतच जायचं. हा पाटील, अहो आम्ही इथे शरद पाठ्याला आलोय. आता आता इथून पुढच्या रस्त्याच्या बाबतीत जरा कन्फ्युजन. म्हणजे हे म्हणतात सरळ जा. हो हायवेवरच आहोत. चिऊ चिऊ आत ये बघू. वेलकम साहेब, वेलकम. अरे अरे बघत काय बसला, जा की सामान घे ना. साहेब, प्रवासाचा काही त्रास नाही झाला तुम्हाला? नाही नाही, काही त्रास नाही झाला. तुम्ही पाटील का? हो हो मीच. साहेब, तो गणेश नमस्कार साहेब. इथला समजा आहे ना तोच बघतो. ए गण्या, हा, हे खूप मोठे साहेब आहेत बरं का. बर बर बर. यांची नीट काळजी घ्यायची काय. वय वय वय. हा, हा. पप्पा तू मला विसरलास. तुला कसं विसरेन माझी आई. चला या, आलो आपण. ए शाबाश. ही चिऊ माझी मुलगी. माझी बायको हॉलंडला कामानिमित्त गेली. तिला म्हटलं चल तुला दाखवतो धरण कसं बांधतात. वा वा वा, गोड आहे चू. माझं नाव चिऊ नाहीये, माझं नाव चर्चा आहे. बस माझे फ्रेंड्स मला चिऊ म्हणतात. चिऊ असं बोलायचं का? हो असू दे असू दे साहेब. साहेब चला तुम्हाला तुमची खोली दाखवतो. या 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 साहेब. चिऊ चला आपण कपडे बदलून घेऊया. ऐकलं का? ठीक आहे, नाईट ड्रेस घालून घे तुझा. चल आणि मला मोबाईल दे. पप्पा प्लीज, मोबाईल दे. अरे मला हा राऊंड होऊन द्या ना प्लीज. अगं मम्माला कळवलं पाहिजे ना आपण पोचलो ते. दे बघू. तू पटकन चेंज करून ये. जा जा जा, धावत जा. आणि ते तुझे बो काढ. साहेब जेवण. नाही झालंय माझं जेवण. पप्पा शिव पप्पा इट्स स्कॅरी. काळजी करू नको. युअर अ ब्रेव्ह गर्ल ना. तू कुठे आहेस? हो आलो मी आलो. तू काळजी नको करू. हा मला काहीच दिसत नाहीये. तू कुठे आहे? मी आहे इथेच. डोंट वरी. कुठे आहे तू? हा ये.
काय घाबरू नको हां, मी आहे इथेच. हां, लाईट गेलेत की नाही? बस इथे बस. हा टॉर्च घेऊन बस इथे. मी कॅन्डल लावतो. हां, लाईट गेले नेमके. दे, लगेच लागली खेळायला. पप्पा हम्म. पप्पा लाईट कशाला गेली? मला माहित नाही ग. बिल नाही भरलं. थांब, मी आता बघून येतो. पण यू आर अ ब्रेव्ह गर्ल ना, तू इथेच बस, कुठेही जायचं नाही. हां, मी आलो, बघून येतो लाईट का गेले ते. ओके. पप्पा पप्पा Excuse me. Have you seen my papa? भूत! भूत! अरे! नेहमी जातात का इकडे लाईट? अरे, तुला किती वेळा सांगितलं चिऊ? किती वेळा सांगितलं होतं? खोलीच्या बाहेर पडायचं नाही, सांगितलं होतं ना? मी तुला शोधायला आले होते आणि तू मला शोधतोय. तुला सांगून तू ऐकतच नाहीस. कधी ऐकायला शिकणार ग तू? हा गार्गी, वी रीच सेफली. चर्चा हॅज बीन बिहेविंग लाईक अ बॅड गर्ल. मी बॅड गर्ल नाहीये. या, डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ इट. ओके. तुझं नाव काय आहे? तुझं नाव राम आहे? अरे थांब, तू मला बघून धावतो कशाला? चला चिऊ, निघायचं का? उशीर होत. पप्पा, मी तुझ्यासाठीच थांबली होती. आय एम रेडी ओनली. चला चला चला, पटकन चला. ठीक आहे, वॉटर बॉटल. कप कप. दुसरं कोणी उभं राहू शकतं बघा साहेब. एकूण 13 प्रवास, त्यापैकी 6 ओढे तर 7 धबधबे या नदीला येऊन मिळते. ते 7 धबधबे 5 डोंगराचं पाणी वाहून आणतं आपल्या प्रॉस्पेक्ट स्पॉटच्या 1 किलोमीटर मागे. चिऊ, हात लावू नकोस त्याला. तर पप्पा मोबाईल द्या. काय का सारखा मोबाईल पाहिजे तुला? थांब जरा, आधी काम करू दे. प्रपोजल काय आहे पाटील? हा तर साहेब, 1.5 किलोमीटर लांब आणि 80 किलोमीटर खोल भिंत लागेल. त्यामुळे साहेब काय होईल, 50 TMCचा साठा तयार होऊ शकतो. हा, फक्त 3500 जमिनी जातील तर. बाकी सगळी जागा आहे ना साहेब, सगळी फॉरेस्टची जागा आहे. फॉरेस्टची लोक ऐकतील हो, पण 35 लोकांचं काय? अहो साहेब, कलेक्टर ऑफिसकडून येऊन गेलेत लोक. आणि हे सीध्या मुलीचं काम नाहीये.
पण हे मॉडेल चुकीचं आहे. ही कुठे 1 किलोमीटरची भिंत आहे? अहो साहेब, आमच्यासारख्या कामगार माणसाला किती असं बजेट मिळणार आहे? हे बघा सर, मोठ्या मॉडेलचं टेंडर आहे. तुमची एक साईज झाली ना की लगेच कामाला लागतं बघा. मला वाटतं आधी आपण साईड बघून येऊ. चला. या. चिऊ, तू इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस, कळलंय? आलो मी. असं मी बसलोच इकडे. मग बाकी जेवली का? येडी जेवली का विचारते म्हणलं तर काय जेवली? अयो घेऊन ये की मला बी इकडं, मला भूक लागली खरं सांगा. ये ना इकडं. त्याला सांगायचं बाहेर चालली. ऐकी 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 अगं ऐक की माझं, उद्या भेटायचं का? संध्याकाळी भेटू त्याला काय असतं? थोड्या वेळा 10 मिनिटं चालतं. ऐक ना आयलो की म्हणलं तर. तू विमानाचं असतं. माझा बी 1 2. तुम्ही हे कसं केलं? हे पाण्या ही कोण र? पळ. काय? अरे पळ पळ पटकन. अरे थांबा, कुठे चाललेत? अरे आपण पळतोय का? ही काय भूत आहे का? अरे दूधवाले भैया. ओ ताई ओ मॅडम, अगं नोकरी घालवता का आमची? हा चला तिकडं. ताई काय झालं? काय पाहिजे तुम्हाला? पप्पा कुठे आहेत? साहेब जिल्ह्याला गेलेत कलेक्टर साहेबांना भेटायला. तुम्हाला सांगायला सांगितले दुपारपर्यंत येतील म्हणून. मला पप्पाशी बोलायचंय. हो बोला की. साहेब आले ना की निवांत गप्पा मारा. चला मी तुम्हाला खायला देते. चल. हो तुम्हाला तर चांगलाच ताप आहे. अहो पोरीला चांगलाच ताप आहे. तुम्ही डॉक्टरांना बोलून घ्या आणि तिच्या पप्पांना पण कळवा. इथं बसा. हा नो आय एम फाईन. हो हो पण इथं बसून घ्या. बसा बसा. मी तुमच्यासाठी फक्कट चौकाळा आणते. हा बसा इथं. आलेच मी. अगं पण साहेबाचा नंबर कुठे माझ्याकडं? अहो पाटील साहेबांना फोन लावा. पाटलाचा पण नंबर नाही. तू मला बघून रोज घाबरतो कशाला? तू मला बघून रोज पळतो कशाला? भूत
काय झालं होतं ताई? आशा का गेला बरं पळत? काय झालं होतं? काय रे, काय झालं होतं? ताई, ताई कुठे गेलं? ताई, ताई इकडे पण नाहीयेत. ताई, आहो ताई सापडत नाहीयेत. आहो ऐकलत का? आहो. हो, तुम्ही इकडे काय करताय खाली? काकू कधीची शोधते तुम्हाला. लागला. ओ थांबा. आओ, परवा मी तुम्हाला घाबरलो. तुमची भाषा वेगळी होती ना, मग मला वाटलं तुम्ही भूत आहे. तुला मी भूत वाटते तर का आलाय माझ्याशी बोलायला? मी तुम्हाला थँक्यू म्हणायला चाललोय. तुम्ही माझी तक्रार नाही न केली, तुम्ही मला वाचवलं म्हणून. काकू म्हणत होती तुम्ही मोठ्या साहेबाची पोरगी आहे. तुम्ही जर तक्रार केली तर काकाची नोकरी जाईल, आणि काकाची नोकरी गेली ही बातमी माझ्या बाला कळली ना, तो मला मरस्तवर तुडवेल. एकदा मी जिल्ह्याची शाळा बघायला गेलो होतो बाला न सांगता. त्याने मला उसाच्या काडक्याने मारलं होतं. हे बघा अजून खून आहे, नुसतं लाल लाल झालंय. चिऊ, तू ठीक आहेस ना? गुड गर्ल. तो मुलगा कोण होता चिऊ? तो दूधवाला भैया होता. तिथली काकू ना, तिचा कोणतरी रिलेटिव्ह होता तो. तो इथे का आला होता? तो सॉरी म्हणायला आला होता. तो बॅड बॉय सारखा वागला ना म्हणून. तो माझ्यासोबत हाईड अँड सीक खेळत होता, मला न बोलता. त्याला मी भूत वाटत होती. ती तू आहेसच. पप्पा. चला अजून घे, लास्ट. नको, घे ग. मला नाही पाहिजे, बस झालं मला. बर पप्पा गोष्ट सांग ना. मला नाही येत ग गोष्ट. सांग ना. सांगितलं ना नाही येत गोष्ट सांगता म्हणून. सांग ना पप्पा. आधी औषध घे पटकन. गुड गर्ल. सांग ना गोष्ट. अगं गोष्ट नाही सांगता येत म्हणून सांगितलं ना तुला. आणि आता हट्ट पुरे कर बघू. चिऊ
चिव सांगतो गोष्ट. कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? हो काय म्हणते? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? हो काय म्हणते? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? सांग ना काय म्हणते? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? पप्पा काय करते? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? पोळीचा लाडू खाणार? चालेल, आणते हा. पाच 1 + 4 बरोबर की 5. थँक्यू. आम्याची ताई ना आम्हाला सांगते की दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. म्हणजे आता मी तुम्हाला सॉरी बोलायला येत होतं ना, तर आम्ही म्हटला की सॉरी बोलायचं नसतं, सॉरी द्यायचं असतं. सॉरी इज वर्ड. सॉरी कसं देणार? थांबा, हे घ्या. आओ इन्सेक्ट नाही येते. आओ मी आम्ही रात्रभर जंगलामध्ये भटकून गोळा केलेत ते. तुला माहिती काय आहे? किरेत येडी का खुळी तू. चल चल. अरे पण कुठे? चल तुला दाखवतो. अरे कुठे चाललाय? अगं चल मी तुला गंमत दाखवतो. ये अगं ये. अगं ये ना. बरं ये तिकडून. अगं तुला गंमत दाखवतो. ये तरी. काय गंमत? अगं ये. मला डार्कनेसची भीती वाटते. मला कर्टन ओपन कर. मला तुझं सॉरी म्हणायचं होतं ना. मला मिळालं तुझं सॉरी. मला जस्ट गो. तुझं नाव काय आहे? माझं नाव ना प्रसाद आहे. पण सगळे मला पण्याच म्हणतात. माझं नाव चर्चा आहे, पण माझे फ्रेंड्स मला चिव म्हणतात. अच्छा, आपण चल फ्रेंडशिप करूया. असं कर. सांगतात सारे गावची गोष्ट. शेक हँड कर. असं कर. असं आणि ताई मार. हलक्याशा स्पर्शाने. याला काय म्हणतात माहिती का? लाजावची अतरंगी हेअरस्टाईलने थकली ही मन. बदल्यात निघाला मग उनोचा कॅट. कन्फ्युजन मध्ये एकदम फ्लॅट. काय करणार बिचारा वैतागून नुसतं. टकळी दोघांची चालते जरा जास्त. काव काव कावची चिव चिव चिवची. टकळी दोघांची चालते जरा जास्त. एवढ्या पसारीत लपलेली संधी. चॉकलेटचा बंगला आणि आईस्क्रीमच्या विनंती. एवढ्या पसारीत लपलेली संधी. चॉकलेटचा बंगला आणि आईस्क्रीमच्या विनंती. ठरवून मनाशी हात चालवले फास्ट. टकळी दोघांची चालते जरा जास्त. चालते जरा. खेळता येत नाही म्हणून गेम बोलला ना चीटर. एवढं खेळलेलं का बिघडवलंस? बाहेर कुठे चाललीये?
सरपंचांसोबत बोलणं झालेलं आहे. आता तो सरकारी बाबा काय म्हणतोय ते बघू. हा कसं आहे, किती काही झालं तरी आपण आपल्या तयारीत राहायला हवं. काय हा तयारीत राहा सगळ्यात. अय विष्णूचा पोरगा ना तू? अय थांब. जाऊ द्या गेला तो. ते लोक कोण होते? आपल्याला काय करायचंय सोड. तू त्यांना ओळखतो? काहींना ओळखतो. एकतर आमच्या शेजारीच आहेत, म्हणजे आमच्या पलडलं त्यांचं शेत आहे. तुझ्याकडे शेत आहे? माझ्याकडे पण शेत आहे, पण माझ्या पप्पाच्या मोबाईल मध्ये नाही तर मी तुला दाखवलं असतं. फोन मध्ये कसं असेल शेत? असतं, एक छोटासा दिवस असतो. आपण बटन दाबलं की आपल्याला हेल्प करायला रॉबिन येतो. तो फळ तोडतो, फुलं तोडतो, झाडांना एक मिनिट. रॉबिन कोण? रॉबिन एक मोठासा ड्रॅगन असतो. ड्रॅगन? तू घाबरू नकोस, आता तो जिवंत नाहीये. जर जिवंत नाही तर झाडांना पाणी कसं घालेल ग? असतं. नसतं. असतं. नसतं. असतं. नसतं ग. तुला नाही माहिती? तुलाच नाही माहिती? असं कुठे शेत असतं का? बटन दाबलं की फळं तुटली, बटन दाबलं की फुलं तुटली, काय पण सांगते. मग कसं असतं? ये उद्याच्याला, मग दाखवतो कसं असतं शेत. पण पप्पा नाही पाठवणार. चल चल. अच्छा, हा पण आहे होय, म्हणजे भुबू भुबू भूतवाला. शाळेत जातोस का रे? कितवीपर्यंत शिकलायस? 4थी झालीये. पुढची शाळा नाही ना गावात, मग बा म्हटलं की पुढच्या खेपेला घाली. बरोबर, ठीक आहे. गणेश कोण तुझा म्हणालास? चुलता. म्हणजे काका? पप्पा जाऊन दे ना. बरं जा, पण संध्याकाळपर्यंत परत यायचं. पन्या, तुझ्या भरवशावर पाठवतोय ना मी तिला. सांच्यात परत सोडतो तिला. ठीक आहे. मी शेत बघायला जाणार. अरे बापरे. जा पळा. वाव, हे सगळं तुझं शेत आहे? मग 10 एकर जमीन आहे आपली. त्यामध्ये 5 एकर ऊस आहे, 4 एकर मका आहे आणि बाकीच्या 1 एकरामध्ये झेंडूची बाग बी आहे आणि कांदा बी आहे. पण बा म्हटला आता त्यातली 8 एकर जमीन सरकार घेणार. का? सांगतो तुला, चल. हा, राम राम. येऊ ना मावशी. अगं काकाची पाहुणी आहे, शेत दाखवायला आणलं हिला. ही कोण आहे? अगं ही आम्याची आई आहे, आमच्या शेतामध्ये काम करते. चल आपण झेंडूची बाग बघायला जाऊया. अगं मस्त झेंडू लागले इथून, भगवान पिवळ्या रंगाचा. वाव, फाउंटन. बघ, असं घालायला लागतं शेताला पाणी, नुसतं बटन दाबून काय नाही होत. पन्या, कुठं गुल झाला होता लेका, दिसतच नाहीस. अरे हिला शेत दाखवायला आलतो. बरं का आम्या, ही चिव चिव आणि आम्या. भेटलं की आपण. जाऊ दे चिव. याला काय अक्कलच नाही, अजून बी शेत दाखवायला आलाय. काय शेत काय दाखवायची बाब आहे का? अरे हीच म्हटली दाखव म्हणून. जाऊ दे, दोघं बी येडच. चला मला जादू दाखव. जादू म्हणजे मॅजिक? हा, मॅजिक. अरे पण कुठे चाललोय आपण? तुझ्या काकाच्या बंगल्यावर. तुला किती वेळा सांगितलं? ए आम्या, पाण्या, ते घरचं बघतोस का? या पुढच्या ना. हा, कोणाचे अंडे असतील रे त्यात? अरे थांबा थांबा, मी पण येते. ये ये ये. तू आता काय बोलला? बघ ते घरचं बघितलं का? बघ बघ, कोणाचे अंडे असतील ग?
ऑफकोर्स कावळ्याची. नाही, कोकिळ्याची आहेत. कोकिळ म्हणजे? तुला काहीच कसं माहित नसतं ग जीव, सगळं सांगावं लागतं तुला. जाऊ दे रे, कोकिळ पक्षीच आहे कावळ्यावानी. नाही का उन्हाळ्यात कुकू ओरडत असतो. कुक्कुबर्ड. हा, पन्या, मला माहिती आहे कुक्कुबर्ड. पण यात मॅजिक काय आहे? थांब थांब दाखवतो थांब. अरे पण कावळा बसलाय की त्यात. तेच तर ना, नंदाताई सांगत होती कोकिळ आपल्या अंडी कावळ्याच्या घाटात घालतो आणि कावळा बसतो ती उभत. उभत म्हणजे? पर कावळ्यासनी फरक नाही का कळत? नाही ना, नंदाताई तेच तर सांगत होती, येडात असतोय तो कावळा. हा, म्हणूनच त्याचं गोष्टीमध्ये घर वाहून जातं. कुठली गोष्ट? अगं काव चिवची गोष्ट ग, तुला नसेल माहिती. ए गप रे, काव चिवची गोष्ट कुणाला माहित नसते, हो की नाही ग चिव? अगं नाही का ती नको नको चिव ताई तिर पडली. तुला काव चिवची गोष्ट नाही माहिती? ए पाण्या, हिला अजून काव चिवची गोष्ट नाही माहिती. अरे तिचा वरचा स्क्रू ढिल्लाच आहे थोडा. का जरा किडा म्हंटली परवा. काय म्हणे तर फोन मध्ये शेती करता येते. कोण कुठला तो प्राणी, काय ग नाव काय त्याचं? अरे नाव सोड ना, काय करतो काय तो प्राणी? अरे सगळी कामं करतो, शेती बी करतो. ही फक्त बटन दाबत असते. शेती माहित नाही, कोकिळ माहित नाही, गोष्ट माहित नाही, काय माहित नाही हिला. मला नाही सांगत कोणी, नाही सांगत मला कोणी गोष्ट. मम्मा पप्पा तर बिझी असतात. मला तुमच्यासारखे ताई दादा पण नाहीयेत. अगं सांगतो तुला गोष्ट. आजोबा होता तोच मला गोष्ट सांगायचा. पण आता पप्पांची आणि आजोबांची भांडण झाली, तेव्हापासून तो येतच नाही. आणि तुम्ही कुठे मला गोष्ट सांगितली? मला नाही बोलायचं तुमच्याशी. अगं जीव ऐकून घे, सांगतो तुला गोष्ट. जीव कुठे चालली? अगं थांब. ए आम्ही ती चालली बघ. चल चल चल. ए चिव थांब. चिव चिव थांब. चिव थांब. चिव मस्करी केली. चिव अगं चिव ऐक ना आमचं. ए चल ना. चिव ऐक ना. अगं चिव गेट लावून घे. हा आलो आलो. चिव या वक्ताला काय करतो इथं? ओय माग शारदा, ए शारदा, काय झालं? ताईंना घेऊन मध्ये जा आणि सगळे दरवाजे बंद करून घे. पण काय झालं? बाजू सर. चला ताई, कुठे? चला. अरे काका पण झालं काय? तुझा बाप माझ्या जीवावर उठलाय. माझी नोकरी जायची बारी आली. हॅलो, हा साहेब. साहेब गणेश बोलतोय गेस्ट हाऊसवरून. साहेब जरा इकडे प्रॉब्लेम झालाय, ते मोर्चा आलाय. मोर्चा? ए तुला मोर्चाबद्दल काही माहिती आहे का? काय नाही, मी तर तुझ्या संग आहे आता. चल 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 चल. अरे काका अरे दादा, सरकारी कार्यालयात घुसलं, कायद्याने गुन्हा आहे. फिरा मागा तुम्ही. अरे तो साहेबाला माग फिरायला सांग. अरे ऐका माझं. त्यांना तेच सांगायला आलोय, धरण बिरण काय होऊ देणार नाहीत आम्ही. एवढ्या लोकांच्या जमिनी पाण्याखाली जाऊ राहिल्यात. हा, त्यांना सांग हे धरण बिरण काहीच होऊ देणार नाहीत आम्ही. धरण होऊ देणार नाही. दादा शांत हो. अरे तुम्ही समजेमध्ये घुसलात तर माझी नोकरी जायची. आपली जमीन जाण्यापर्यंत तुझी नोकरी गेलेली कव बी बरं नाही का गण्या? आणि तसं बी सुंबईला घेऊन तू दुसऱ्या गावालाच असेल र. पण माझ्या घराचं काय, माझ्या पोराला काय खायला घालू मी? गप गुमान बाजूला भय, समजा गाव माझ्या बाजूनी हाय. काय मंडळी? धरण होऊ देणार नाही. दादा साहेब आतमध्ये नाहीत. उगा तमाशा करू नका. कार्ट इथं काय करून राहिलंय? हा, हे कार्ट इथं काय करून राहिलंय? अन्या इकडे पहिल्यांदी. अन्या गण्या, तू वेगळी चूल मांडलीस. मी सहन केलं, तर हात जोडतो, माझ्या पोराला माझ्यापासून नका तोडूस. हात जोडतो मी. लक्षात ठेव, मी हा पुन्हा येईन. मी हा पुण्यांदा येणारच हाय. अरे ताई तिकडे थांबा. हा? कोणाचा फोन आहे? तुमच्या पप्पांचा फोन आहे. हे घ्या. हॅलो.
गावकरी. धरण म्हणजे काय रे? धरण म्हणजे डॅम. डॅम म्हणजे? शिव, तू जरा वेळ गप्प बसशील का? किती प्रश्न विचारतेस? शाबाश. ठीक आहे. पप्पा मी खूप डम आहे का रे? अजिबात नाही ग. कोण म्हणाल तुला? मग काहीच कसं नाही करत. शिव, तुला कळत नाही म्हणून तू प्रश्न विचारतेस की नाही? आणि तू प्रश्न विचारतेस याचाच अर्थ तू खूप हुशार आहेस. हाऊ स्वीट. थँक्यू. चिऊ, तू मगाशी विचारत होतीस ना धरण म्हणजे काय? धरण म्हणजे आपण ना नदीच्या पाण्यावरती एक भिंत बांधतो आणि ती भिंत बांधल्यामुळे एक लेक तयार होतो आणि पाणी सेव्ह होतं. आमच्या टीचर पण म्हणतात की पाणी सेव्ह करणं इज अ गुड थिंग. पण ते लोक का नाही म्हणतात? सॉरी साहेब, तुम्हाला त्रास झाला. चालायचंच पाटील, आपली नोकरीच अशी आहे. मी पोलिसांशी बोललोय, ते प्रोटेक्शन द्यायला तयार. पाटील, चर्चाची सिक्युरिटी माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. चर्चाकडे लक्ष ठेवायचं. चिऊ चिऊ चिऊ. हा, इथे इथे खिडकीत. तू का आलाय? चिऊ, जो बघू गपचो. तू का आलास इकडे? तुला किती वेळा हाका मारतो, तुला ऐकायच नाही येत? नाही ऐकायला येत. का हाका मारतोय? जा ना तुझ्या ते अम्याला हाका मार ना. अगं माझं चुकलं, मी तुझी माफी मागायला चाललोय. मला नकोय तुझी माफी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं बोलू नको, पर गोष्ट तर ऐकशील. हा, तर एक जंगल होतं, त्याच्यामध्ये खूप पक्षी होते. त्यामध्ये एक होता काऊ आणि एक होती चिव. काऊचं घर होतं शेणाचं आणि शेण म्हणजे गोबर. हा, शेण म्हणजे गोबर. गोबर म्हणजे? तुला काहीच कसं माहित नसतं ग चिव? विचारल्याशिवाय कसं कळेल? मी विचारते कारण की मी हुशार आहे. बरं बाई, तू हुशार. उद्या ये माझ्या घरला, मग मी दाखवतो शेण म्हणजे काय. आता गोष्ट ऐकणार असशील तर सांगतो, नाहीतर जाईन. हा, तर एक होता काऊ आणि एक होती चिव. काऊचं घर होतं शेणाचं आणि चिवचं घर होतं मेणाचं. आता मेण म्हणजे वॅक्सचे कॅन्डल्स बनवतात. पावला दे. तर एक दिवस धो पाऊस पडू लागला. त्यामध्ये काऊचं घर वाहून गेलं. मग तो चिवताईकडे आला. मग तो म्हटला, चिवताई दार उघड. मग चिवताई म्हटली, थांब, मी माझ्या बाळाला नाव घालते. मग तो गेला. मग तो परत आला आणि मग तो म्हटला, चिवताई दार उघड ना ग. मग ती म्हटली, थांब, मी माझ्या बाळाला टीट लावते. चिव झोपती काय? उठ. झोपू नको, मी गोष्ट सांगतोय ना. हां, तर ती म्हटली, थांब, मी माझ्या बाळाला टीट लावते. मग तो गेला. मग तो परत आला. मग तो म्हटला, चिवताई अगं दार उघड ना, मला थंडी वाजते.
मग चिवताई म्हटली थांब मी माझ्या बाळाला जोजवते. मग खूप वेळानंतर चिवताईने दार उघडलं आणि मग ती काय म्हटली माहिती का? चिव 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 झोपती काय? मी गोष्ट सांगतोय ना. चिव चिव चिव. पाण्या उतर उतर खाली नार साड्या. हा हा, त्या बापानं सांगितलं काल तुला कळलं नाही का? हा चल. चिऊ चला उठा, उशीर झालाय. चला उठा उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पप्पा. व्हेरी गुड मॉर्निंग. हे बघ मी निघालोय जिल्ह्याला. हा दिवसभर बाहेर असणार आहे, पण तू घरातच राहायचंयस, कुठेही जायचं नाहीयेस. आणि तुला काहीही लागलं तर बाहेर पोलीस काका बसलेत ना, त्यांना सांगायचं. हा बाय, येतो. पप्पा हो. शेण म्हणजे काय रे? शेन वॉटसन, तू क्रिकेटर आहे, त्याचं काय? तो जंगलात राहतो. शेन वॉटसन कुठे राहतो? ए बघ मला आत्ता घाई आहे, आपण संध्याकाळी बोलूया याच्यावर. ओके, पण मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं, घरातून बाहेर कुठेही जायचं नाही आणि काही लागलं तर पोलीस काकांना सांगायचं. ओके बाय बाय. सॉरी रे, माझी सवय आहे. मी गोष्ट ऐकता ऐकता झोपून जाते. मला नकोय तुझा सॉरी. काल तुझ्या पायी काकानं मला किती झापलं माहितीये का? पाण्या ते दूध पिऊन घे आणि निघ इथनं, नाही तर तुझा बाप आला ना तर तमाशा होईल इथं. तू माझ्यासाठी थांबलाय. तू माझा फ्रेंड आहे. ताई तुम्ही अजून लहान आहे, तुम्हाला काही माहित नाही. मला सगळं माहिती आहे. मला हे पण माहिती आहे की शेण म्हणजे काय. तुम्ही हा शब्द कुठनं ऐकलात? पाण्या शेन वॉटसन क्रिकेटर आहे तो. एवढी एवढी कशी ग तू? लई लिबलिबीत असतं शेण, त्यांना क्रिकेट नाही खेळता येत. लिबलिबीत म्हणजे? उद्या ये घरला मग दाखवतो कसं असतं शेण. पप्पाने सांगितलं की गेस्ट हाऊस सोडून जायचं नाही. कुठं चालला कावचू? अमित आता मी बिझी आहे. मी शेण बघायला चालले. काय झालं? मी चुकीचं बोलले का? तू कशी काय चुकीचं बोलशील बाई? चल आपल्याला शेण बघायला जायचं ना, चल पटापट. उगवला होय तू? हाय, तू कोण? मी चर्चा. मी शेण बघायला आलीये. शेण? आमच्या शेतात काय बघायचं असतं? हे घे, हे बघ, हे असं असतं हे शेण. वाव, हे किती सॉफ्ट आहे. पण यू आर राईट, शेणाने क्रिकेट नाही खेळता येत. पण याचा वास कसा आहे? हे पोरा जा जा, तिला मागं घेऊन दाखव जा आपला गोठा. शेण बघ. चल चल लवकर. पण तुझी मम्मा तुझ्या घराला शेणाचा पोत का देते? दाखव. ते बघ, तिथून येतं शेण. दिसलं? काय झालं? काय काय होतं चिव? चिव काय होतं? काय होतंय? अगं ए शर्टाला काय पुसती? हात धु, हात धु. शर्टाला पुसून ठेवलंय. अगं पोरी किती हात धुशील? चल ये इकडं. गेला असेल वास आता त्याचा. चल ये.
2 घास खाऊन घे. बस. कोणत्या गावची ग तू? मी मुंबईवरून आली. हा, मग इथं कशी? माझा पप्पा इकडे मोठा धरण बांधणार आहे. माझी मम्मा तू इकडे साहेबाची पोरगी आहेस? पण्या उठ, आज जा. काय? पण्या उठ ना आज जा, सांगितलेलं कळत नाही का? जातो. काकू काय झालं? कोणाची पोरगी आहे माहिती तुला ती? हा? धरण बांधणारा साहेब आहे ना, त्याची पोरगी. माहिती ना तुला? माहिती नाही हा? तरी तुझ्याशी मैत्री करतोय तू? आणि त्या धरणापायी आपलं घर जमीन जातंय ना, कळत नाही तुला? तिचा बापच देतो त्या धरणाला मंजुरी आणि तू करतोय तिच्याशी मैत्री. गावातली पोरं मेली ना. पण तू तिला का बोलती? तिची काय चूक आहे? उलट उत्तर देऊ नका का? त्यासाठी मी शिकवलंच ना तुला. उलट उत्तर देतो तुम्हाला. तुझं नाव काय आहे? काकू सगळ्यांना ओरडते ना. आईने काकाला बोलवले, तो येईल तुला घ्यायला. पण्या तुला लागलं का? पण्या ऐक तरी. पण्या काकूने तुला का मारलं? तुझ्या पायी. पण मी काय केलं? हे बघ चिव, माझं डोकं लई तापलंय. तू माझ्या नादाला नको लागू. पण्या तू बॅड बॉय आहेस. मी तुझे गेस्ट आहे ना, गेस्टशी असं वागतात. गेस्ट आत तर गेस्ट सारखं वागा ना. खा प्या ना निघून जा. आमचं शेत कशाला पाहिजे तुम्हाला? मला नकोय तुझं शेत, माझ्याकडे आहे माझं शेत. पण तुझ्या बापाला पाहिजे ना. तुझ्या त्या धरणापायी आम्हाला आमचं घर सोडावं लागणार आहे. तुम्ही इथून निघून का नाही जात? पण्या तुला माहितीये का धरण म्हणजे काय? धरण म्हणजे पाणीच्या वर भिंत बांधून पाणी ओढवतात. त्यामुळे पाणी सेफ राहतं. हे बरं माहितीये का तुला? लागली लगेच अक्कल शिकवायला. पण आमच्या टीचरने सांगितलं की पाणी सेफ करायचं गुड थिंग. तुमच्यासाठी असल गुड, आमच्यासाठी नाही येते. आय म्हटली तेच खरं. तुम्ही आम्हाला फसवून आमचं शेत घेऊन जाल, मग बसू आम्ही तर टाळ कोटत. पण तुझं शेत काय मोबाईल मध्ये का घेऊन जायला? पण हेल्प कर. गड 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 गड. पण तू बॅड बॉय आहेस आणि खरं तर तू वर्स्ट बॉय आहेस. वस तर वस. आजपासून आपली कट्टी जा. कट्टी तर कट्टी जा. सर आले आपापल्या घरट्यात हरवले है दोस्त. टकली दोघांची चालायची जास्त. ताई, आहे इथे माझ्या समोरच आहे. बोलूया आपण नंतर. कुठे होतीस तू? पोलीस तुला गावभर शोधत होते. कुठे होतीस? शेण बघायला गेली होती. तू शेण? साहेब मारू नका, लहान आहे लेकरू. बरोबर आहे. चूक तिची नाहीच आहे, चूक तुमची. एका 6 वर्षाच्या मुलीकडे तुम्हाला लक्ष देता येत नाही? आणि पाटील, मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही मला इथे येण्याआधी बेबी सिटिंग हवंय म्हणून? होय सर. पप्पा मला बेबी सिटिंग मध्ये
आता काय करायचं ते तू नको शिकवूस. पप्पा धरण नको ना बांधू. वा, म्हणजे तू काय करायचंयस हे तू ठरवतेच आहेस. आता मी काय करायचं तेही तूच सांग. पप्पा धरण बांधण्यामुळे पण्याचं घर वाहून जाणार आहे. त्याच्यामुळे आमची कट्टी झाली आहे. मग आता काय करू मी? माझे सगळे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून तुमची कट्टी सोडवत बसू का? पण पप्पा एक अक्षर बोलू नको सांगितलं तुला मी. साहेब एक सुचू का? नाही म्हणजे ताईनं मी माझ्या घरला घेऊन जातो. वरच्या कॉलनीत तशी काही भीती नाही आहे साहेब. हा, आणि माझ्या पोरींसंग छान रमतील त्या. म्हणजे उगाच आलतू फालतू पोरांबरोबर फिरण्यापेक्षा त्या तिथं शेफ राहतील. काय पण आलतू फालतू नाहीये. तू एक अक्षर जरी बोललीस तर गाठ माझ्याशी आहे. थोबाड फोडीन मी तुझं. अरे पण एवढा हात उगारायची काय गरज होती? तूच बोल तिच्याशी. दे. घे बोल मम्माशी. हॅलो प्रेटी गर्ल. अगं घे बोल. चिऊ चिऊ. आय कांट सी यू हनी. बोल ना. मम्मा मी तुला खूप मिस करते. Oh honey, mama misses you too very very much. पण तू रडतीयस का? डोळे पुस बर आधी. काय झालं? पण्याची आणि माझी कट्टी झाली आहे. पप्पा धरण बांधणार आहे तर पण्याचं घर वाहून जाणार आहे. बापरे. आणि मी त्याला समजून पण सांगितलं की पाणी सेव्ह करायचं गुड थिंग, पण त्याने नाही ऐकलं माझं. नाही ऐकलं. त्याच्या मम्माने त्याला खूप मारलं कारण की तो माझा फ्रेंड आहे. पप्पा मला ओरडतात. सगळे मलाच का ओरडतात? पप्पा ओरडला तुला? थांब आता पप्पाला मी ओरडते. आपण पप्पाचं घरच उन्हात बांधूया. चालेल? मला घरी जायचंय. मला नाही राहायचं इकडे. हो पिलू, त्याचं काम झालं की तुम्ही निघाल ना. तो तरी एन्जॉय करतोय का? पण तोपर्यंत तू एन्जॉय करू शकतेस ना. पण मला इकडे कंटाळा आलाय. मला घरी जायचंय. कंटाळा काय आलाय? पण्या नाही तर नाही. यू कॅन ऑलवेज मेक न्यू फ्रेंड्स. हो की नाही? पप्पा मला सांगत होता की कोणतरी पाटील काका आहे म्हणे तिथे. त्याच्याकडे 2-2 मैत्रिणी आहेत चर्चासाठी. त्यातल्या एकीला मॅजिक पण येतं. जायचं का? चला पटकन डोळे पुस. That's my girl. Now give me a smile. A big smile. Very good. आरती, ए आरती. आले बाबा. अगं कोण आलंय बघ. अरे कोण आलं आपल्या घरी? बाबा फाईल. ही आरती ताई. हा आरती, मी तुला म्हणलं होतं ना ह्या चर्चा ताई आजपासून आपल्या सोबत राहते. हा ठीक आहे. बरं मी सभेला चाललोय. यायला उशीर होईल. हा चालेल ठीक आहे. नीट काळजी घ्या यांची. हो. चल जा. माझी वॉटर घे बाबा तुझी वॉटर बॉटल. जा. चला तुम्हाला आमचं घर दाखवते. स्वाती साक्षी, तुमची ओळख करून देते स्वाती साक्षीशी. ह्या बघा बघा आपल्याकडे कोण आलंय. ही आमची स्वातीताई आणि ही आमची साक्षीताई. हाय 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 हाय. तुला मॅजिक येतं? नाही. तुला येतं? नाही. मला 2चा पाडा येतो. ताई तुला येतं? नाही ग, पण मला मस्तपैकी स्वयंपाक बनवता येतो.
काही हवंय का ताई? ताई काही हवंय का? मला पप्पाकडे जायचंय. आत्ता? उर्वारुकमेव बन्धनं मृत्युर्मोक्षयमामृतम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनं मृत्युर्मोक्षयमामृतम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं एकदा का पुष्टिवर्धनम्. आमच्या जिमिनी गेल्या तर मग आमच्या हातात काय राहणार? हं? अहो तुम्ही प्रस्ताव ऐकून तर घ्या. प्रस्ताव ऐकून काय फरक पडणार आहे हो? आणि उद्या तुमचं सरकार जे कबूल केले ते देईलच, याची खात्री काय? मी खात्री देतो. कोण तुम्ही? हा, कोण तुम्ही? कलेक्टर? सरपंच? तुम्ही आम्हासनी सांगितलेलं होतं की कलेक्टर साहेब येणार आहेत, आम्ही त्यासनी भेटायला आलतो. अरे बाबा, ह्या धरणाचं सगळं काम हेच साहेब बघणार आहेत. ते काय म्हणतात ते ऐकून तरी घ्या. अहो त्यांचंच ऐकतोय की मगाच धरणं. बस झालं आता. मी अगोदर बी बोललोय आणि आता बी बोलतो या. नगा आम्हासनी तुमचं धरण आणि तुमचा मोबादला. काय मंडळी? बरोबर आहे. हे बघा ऐकून घ्या. हे बघा धरणामुळे आपल्या सगळ्यांचाच फायदा होणार आहे. अहो चांगली रक्कम देते सरकार, कशाला उगाच ताणता विष्णू दादा? अरे नको ना देऊ मग ती तिप्पट रक्कम. नकोय आम्हासनी तुझी रक्कम आणि नकोय तुझं धरण. विष्णू दादा, तुम्ही तर म्हणाला होतात की 50,000 देणार आहेत म्हणून. हा, आणि आता हे साहेब म्हणतायत 1 लाख आणि वरून राहायला घर देणार आहेत. अरे म्हणायला मी बी म्हणाल की ताजमहल बांधूया. सरकार आहे सरकार गोपाल दादा. अरे ही लोक आपल्या जमिनी हडप करतील आणि मग आपण काय करायचं? गोट्या खेळत बसायचं वय? विष्णू दादा, तुम्ही 3 सरकारी लोकांसमोर सरकारवर आरोप करता. हा, आरोप कराया म्या लय छोटा माणूस आहे. तुम्हाला हात जोडून विनंती करतो या, आमच्या पिढीचा जमिनी सोडा. आम्ही आमच्या जमिनी सोडून कुठं बी जाणार नाही. होय, आम्ही कुठं बी जाणार नाही, आम्ही इथंच राहणार. आणि तुम्हासनी हात जोडलेली भाषा संसार का कळत नसेल तर काय तर काय करणार? सरकार जे काही करतं ते वाईटच असतं असं का समजता तुम्ही लोक? तुमच्या आधीच्या पिढ्यांपैकी कोणीतरी नवीन ठिकाणी जाऊन संसार वसवायला तयार झालं म्हणूनच तुम्हाला मिळाल्या ना या पिढीजात जमिनी. सरकार उपाययोजना राबवतं ते गावाच्या प्रगतीसाठी. हा, आता त्याचा स्पीड, त्याची गती कमी असेल. अहो पण तुमच्या अशा विरोधामुळे ती गती अजूनच कमी होते. हे का नाही समजत तुम्हाला? आणि गाव अप्रगत राहिलं की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवता शहराकडे. आता हेही एका प्रकारचं स्थलांतरच नाही का? पण त्यापेक्षा थोडी लवचिकता दाखवा आणि तुमच्या गावामध्ये शहर वसवा. धरण आल्यामुळे गावामध्ये पॉवर प्लांट येईल, त्यामुळे वीज कपात कमी होईल. जी मजुरी लागेल ती गावातूनच वापरली जातील. जास्तीत जास्त लोकांना कामं मिळतील, चोऱ्यामाऱ्या कमी होतील आणि शांती नांदेल तुमच्या गावात. पर्सनली मला तुमच्या गावात धरण झालं किंवा न झालं तरी काही फरक पडत नाही. कलेक्टर साहेबांनी खूप विनंती केली म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलोय. आम्हाला बी वाद घालायचा नाही. कलेक्टर साहेब येतील तेव्हा आम्हाला सांगा, आम्ही येऊ सगळेजण वाटाघाटी करायला. धरण होऊ देणार नाही. देणार नाही, देणार नाही, देणार नाही, देणार नाही, देणार नाही, देणार नाही. शांत व्हा, शांत व्हा. आपण काहीतरी मार्ग काढू. शांत व्हा. मी काय म्हणत होतो सर, मी आता परत येतो. त्यांना त्यांचं मॅटर सॉल्व्ह करू दे आणि मग आपण काम सुरू करू.
पण सर हे माझं काम आहे का? त्या कलेक्टरनी त्यांचं काम नको करायला? पण सर त्यामुळे माझं काम सफर होतंय ना. अजून सगळीच कामं बाकी आहेत माझी. आत्ता कुठे मॉडेल बनतंय, अजून प्लेट बेअरिंग टेस्ट बाकी आहे, वॉटर लेवल्स चेक करायचे आहेत. कधी करायची ही सगळी कामं? आणि मी फक्त इथे 8 दिवसांचे कपडे घेऊन आलो. 3 दिवस तर त्यातले त्या कलेक्टरला भेटण्यात निघून गेले. ठीक आहे सर, मी ते करून घेईन काम. ठीक आहे. हां, गुड नाईट. पप्पा आपण घरी कधी जाऊ? मला माहित नाही ग. पप्पा मला तुझ्यासोबत जायचंय. चिव, माझं पूर्ण ऐकून घे. काल मी तुला खूप अगं चिव ऐकून तरी घे ना. चिव चहा दिला का नवऱ्याला? नाही झालं लग्न? मला वाटलं लग्न झालं असेल तुझं आतापर्यंत. चिव चिव तुला हौस होती का कांदे पोहे करायची? जरा ऐक माझं. त्या दिवशी मी तुला काय बी बोललो. मी एवढं बोलायला नको होतं. चिव तू ऐकतेस ना माझं? एवढं बी तुला कळत नाही, तुझ्या बापाला बी कळत नाही. एवढी घाई झाली तुला लग्नाची? चिव तू माझ्याशी बोलत का नाहीयेस? आपली तर कट्टी होती ना, मग का आला माझ्याशी बोलायला? हो का? मग मला बी नाही बोलायचं तुझ्याशी. जा. मला सांगू नको तसलं, कळलं? मला अजिबात काय ऐकायचं नाही. गावातली कंडिशन तुला माहिती आहे. इकडे माझी ड्युटी लागली आहे. मस्करी करतो का? मला अजिबात काय ऐकायचं नाही, कळलं? तुझ्या बापाला आत्ताच्या आत्ता सांगून टाकायचं सगळं. नाही जमणार त्याच्यावर लग्न करायला. आणि हो श्वेते, लक्षात घे, लग्न करणार ना तर तुझ्या बरोबरच करणार मी. काय ऐकायचं? तुझे स्टोन्स बुजले कशा नाही? बुडतात कधी कधी. पण आता तर नाही बुडाले. अगं कसं आहे ना, एक चपटा दगड घ्यायचा आणि द्यायचा पाण्यावर भिरकवून, मग तो जातो टप्पे खात. हे बा असा. मी पण ट्राय करू? हो घे की. टाक. हा असं करत राहा, जमल हळूहळू. आम्ही ना इथं अगदी बाळ असल्यापासून यायचो रोज सांच्याला भाकऱ्या खेळायला. म्हणूनच मला जमलंय. परत ही जागा बी नाही राहणार. जो धरण नाही बांधला तर नाही जाणार. पाटील हे बघा, एकतर डॅम बांधायचा की नाही हे माझ्या एकट्याच्या हातात नाही, हो की नाही? पप्पा पण तू कुलकर्णी काकाला सांगू तर शकतो की नको बांधू धरण. आणि कारण काय सांगू? पण्याचं घर वाहून जाईल. अहो काका, माझंच घर नाही, परशाचं, सोनीचं, गवस काकांचं, या सगळ्यांची घरं जाणार आहेत. डॅम बांधल्यामुळे अनेक गावांना पाणी मिळेल, अनेक गावांना हेल्प होईल. आता मला सांग, काही लोक महत्वाची की काही गावं? पप्पा तो सॅड आहे. अगं तो आत्ता सॅड आहे, नंतर हॅपी होईल.
आता इथे येताना तू सुद्धा होतीस की सॅड. माझी शाळा आहे इथे, माझे फ्रेंड्स आहेत इथे. पण इथे आल्यानंतर तुला मिळाले की नाही नवीन फ्रेंड्स, तसे त्यालाही नवीन फ्रेंड्स मिळतील. अजून बरेच प्रोसिजर्स बाकी आहेत, त्यानंतर ठरेल डॅम होणार की नाही ते. सो फॉर नाउ. ओ मॅडम, कुठे निघालात तर?